नेक्स्ट गणित जे आहे तर x is equal to 7 minus 4 upon under root 3, then the value of x plus 1 upon x. आता एक लक्षात घ्या की आपल्याला दिलेली जी किंमत होती ती 7 minus 4 under root 3 या टाइपचे इरॅशनल नंबर आहे आणि ही संख्या वापरून आपल्याला फक्त काय करायचे आहे, किंमत काढायची आहे x plus 1 upon x ची. आता हे करत असताना डेफिनेटली आपण जी x ची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू इथे काय करणार आहोत, पुट अप करणार आहोत. मग x ची व्हॅल्यू आहे 7 minus 4 under root 3, त्यानंतर आहे प्लस, त्यानंतर 1 आणि जे डिनोमिनेटर आहे तर डिनोमिनेटर मध्ये सुद्धा काय आहे x. सो वी कॅन राइट 7 minus 4 under root 3. हे झाल्यानंतर आपल्याला माहित आहे की सारखा जर छेद करायचा असेल तर आपल्याला 7 minus 4 under root 3 न या 7 minus 4 under root 3 ला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. त्याच्यानंतर छेद कसा येणार, सारखा येणार. सो 7 minus 4 under root 3 ला त्याच संख्येने जर आपण गुणलं तर त्या संख्येचा काय येतो, स्क्वेअर येतो. त्यानंतर प्लस 1 as it is आणि त्यानंतर 7 minus 4 under root 3 म्हणजे दोघांचा आपण छेद काय केला, सारखा करून घेतला डिनोमिनेटर. त्यानंतर एक रूल लक्षात ठेवायचा आहे की a minus b होल स्क्वेअर ची जी व्हॅल्यू असते ती असते a स्क्वेअर minus 2ab plus b स्क्वेअर. तर या सूत्राचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. According to this आपल्याला जी व्हॅल्यू आहे x plus 1 upon x ची ती कशी लिहिता येईल सांगा. आता पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 7 चा काय घ्यायचा आपल्याला, स्क्वेअर. किती येईल तो 49. त्यानंतर मायनस 2, त्यानंतर काय घेणार आपण सांगा, पहिलं पद कोणतं आहे 7 गुणिले दुसरं पद 4 under root 3 प्लस आता 4 under root 3 चा स्क्वेअर घ्यायचा. 4 चा स्क्वेअर किती आहे 16 आणि under root 3 कोणत्याही संख्येचा जर वर्गमूळातून वर्ग घेतला तर हे दोन्ही कट होऊन ती संख्या येते, बरोबर. म्हणून 4 चा वर्ग 16, 16 3 जा 48. इथं आपण प्लेस करणार आणि देन पुढे काय आहे आपल्याकडे प्लस 1 ते आपण ऍज इट इज लिहिणार आणि छेदामध्ये आहे 7 minus 4 under root 3. देन आता 48 आणि 1 किती झाले 49. 49 आणि 49 या दोन्ही संख्या म्हणजे धन संख्या आहे, पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. त्यांची काय होऊ शकते, ऍडिशन. सो 49 आणि 49 यांची ऍडिशन किती होते 98. 7 दुनी 14, 14 चौक 56 वर्गमूळ 3 डिवाइडेड बाय 7 minus 4 under root 3. आता या दोघांमध्ये आपल्याला कॉमन फॅक्टर बघायचा आहे. मॅक्सिमम म्हणजे असा नंबर की जो सर्वात मोठा असेल आणि दोघांमध्ये कॉमन असेल. तर जसं की त्याला आपण मसाले म्हणू, बरोबर आहे का. तर 56 आणि 98 अशी कोणती मोठ्यात मोठी संख्या आहे की जिच्या त्यांना भाग जातो, तर ती आहे 14. 14 सती 98 आणि 14 चौक 56 म्हणजे यांच्यामध्ये कॉमन कोण निघला 14. 14 सती 98, 14 चौक 56 वर्गमूळ 3 जशाचे तसे. नंतर खाली जो छेद आहे तो जशाचा तसा. आता हे गुणाकारामध्ये आहे, गुणाकारामध्ये असल्यामुळे काय होऊ शकतं कॅन्सल होणार. आणि सो कॅन्सल झाल्यानंतर रिमेनिंग जे शिल्लक राहिलं ती व्हॅल्यू कोणती होती 40. आणि दॅट्स वाय जे आन्सर येईल ते आन्सर किती असेल 40. ओके. In 24 points there are
₹1 coins, ₹2 coins and ₹5 coins. Value of these 24 coin is ₹62. If number of ₹1 coins and number of ₹5 coins is equal, then how many ₹5 coins are there? आता एकूण जे कॉइनची संख्या दिलेली आहे ती किती आहे 24 आणि त्यामध्ये 3 प्रकारचे कॉइन आहेत. काही कॉइन हे 1 रुपयाचे आहेत, काही कॉइन्स हे 2 रुपयाचे आणि काही 5 रुपयाचे आहेत. नंतर सांगितलं की या 24 कॉइनची जर जी किंमत होते त्याची जर आपण बेरीज केली तर ती किती येते 62 रुपये. त्यानंतर एक सांगितलं की जितके कॉइन्स 1 रुपयाचे आहेत तितकेच कॉइन्स कशाचे आहेत 5 रुपयाचे, म्हणजे दोघांची संख्या कशी आहे सारखी आहे. त्यानंतर हाऊ मेनी ₹5 कॉइन्स आर देअर, मग 5 चे किती कॉइन्स हे 62 रुपयामध्ये आहे असा प्रश्न विचारलेला आहे. आता एक लक्षात घ्या, व्हॅल्यू आणि नंबर्स ह्या 2 गोष्टी क्लिअर पाहिजे. आता लक्षात घ्या, आपण इथं रुपीज, त्यानंतर नंबर्स आणि त्यानंतर व्हॅल्यूज अशा 3 गोष्टी विचारात घेऊ. पहा, 1 रुपयाचा कॉइन आहे बरोबर आहे का, त्याची संख्या आपण किती घेऊ x बरोबर आहे का. त्यानंतर 5 रुपयाची सुद्धा किती कॉइन्स आहेत x, कारण त्या दोघांची संख्या कशी आहे 1 रुपया आणि 5 रुपयाचे कॉइन सारखे आहेत, दोघांची संख्या किती घेतली आपण x आणि x. त्यानंतर आता एकूण जे नाणे आहेत आपल्याकडे किती दिले आहेत 24 आणि एकूण जी व्हॅल्यू दिलेली आहे सर्व नाण्यांची ती किती आहे 62 आहे. आता 1 आणि 5 ची जर आपण बेरीज केली तर ती किती x प्लस x किती आली 2x आणि ही 2x आपल्याला कशातून वजा करावं लागेल 24 मधून आपल्याला काय करावं लागेल 2x वजा करावं लागेल, कारण 1 रुपयाचे किती कॉइन आहेत x, 5 रुपयाचे x, दोघांची बेरीज किती झाली 2x. एकूण कॉइनची संख्या किती आहे 24 मधून 2x आपण वजा केले. आता व्हॅल्यू काढू, 1 गुणिले x म्हणजे 1 रुपयाच्या नाण्यांची किंमत किती आली x, 5 रुपयाच्या नाण्यांची किंमत 5x आणि 2 रुपयांच्या 2/24 वजा 2x. वाटल्यास तुम्ही इथंच करून घेऊ शकता. 24 दोन्ही 48 आणि 2 दोन्ही 4x ही व्हॅल्यू वाटल्यास आपण इथं डिफाइन करू. आता जेवढे काही किमती आहेत x, 5x आणि 48 वजा 4x ही सगळ्या किमतींची बेरीज किती आहे आपल्याकडे 62 आहे. सो x प्लस 5x प्लस याची व्हॅल्यू किती आहे 48 मायनस 4x आणि सर्वांचं समेशन अर्थातच बेरीज किती आहे 62. सांगा आता हे किती झाले 6x मधून 4x वजा करा 2x बरोबर 62 आणि प्लस 48 अपोजिट साइडला गेल्यावर काय होतील मायनस 48. So 2x is equal to 10 मधून 8 गेले 4, 6 मधून 5 गेला 1 किती येईल 40 आणि यावरून x ची किंमत किती येईल 7 आणि सो x काढला म्हणजे 1 आणि 5 दोन्ही कॉइनची संख्या निघली किती आहे ती 7. सो ऑप्शन नंबर B is the correct answer. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, प्रेम is 3 times older than his son अशोक. म्हणजे वडिलांचं नाव काय आहे प्रेम आणि मुलाचं नाव काय आहे अशोक आणि अशोक पेक्षा म्हणजे मुलांपेक्षा वडिलांचं जे वय ते किती आहे 3 टाइम्स म्हणजे तिप्पट. आता आपण काय करू, सपोज अशोकचं वय जे आहे हे काय कन्सिडर करू आपण x. तर जे प्रेम आहे या प्रेमचं वय त्याच्या तिप्पट येईल म्हणजे किती येईल 3x येईल 3x. आफ्टर 15 years प्रेम विल बी ट्वाइस द एज ऑफ अशोक. म्हणजे 15 वर्षानंतर 15 वर्षानंतर अशोकचं वय किती असेल x प्लस 15
आणि प्रेमचं किती असेल 3x प्लस 15 कारण वय तर दोघांचं वाढणार. ओके सो 15 इयर्स नंतर प्रेम विल बी ट्वाइस म्हणजे काय दुप्पट. म्हणजे 15 वर्षानंतर जर पाहिलं आपण तर प्रेमचं वय अशोक पेक्षा कसं असणार दुप्पट. आता सांगा अशोकचं वय 15 वर्षानंतर किती असणार x प्लस 15 आणि प्रेमचं वय किती आहे 3x प्लस 15 बरोबर आहे का. हा आता यावेळेस मात्र हे जे आहे वडिलांचं वय किती असणार त्याच्या दुप्पट असणार कारण 15 वर्षानंतर पाहा 15 वर्षानंतर काय झालं की मुलाचं जे वय आहे ते झालं x प्लस 15 आणि प्रेमचं म्हणजे वडिलांचं जे वय आहे ते किती झालं 3x प्लस 15. आपल्याला सांगितलं की 15 वर्षानंतर प्रेमचं वय बरोबर आहे का. प्रेमचं वय सॉरी थोडं रिलेशन चुकलं. सो प्रेम विल बी ट्वाइस. प्रेमचं वय किती आहे 15 वर्षानंतर 3x प्लस 15 हे कशाचे असेल ट्वाइस द एज ऑफ अशोक म्हणजे x प्लस 15 च्या काय असणार ते दुप्पट असणार. मग आता पहा 3x 3x प्लस 15 is equal to 2 न मल्टीप्लाय करू 2 into x 2x plus 15 to the 30. Therefore 3x minus 2x is equal to 30 minus 15 and that's why x is equal to किती आलं 15 म्हणजे x ची किंमत किती आलं 15 आलं. आता आपल्याला काय विचारलं व्हॉट इज द सम ऑफ देअर प्रेझेंट एज म्हणजे त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे. मला सांगा आता आजचं वय अशोकचं किती आहे x आणि प्रेमचं किती आहे 3x आणि म्हणून जे समेशन असेल समेशन ऑफ प्रेझेंट एज म्हणजे जे आजचं वय आहे या आजच्या वयाची बेरीज करायची असेल तर आपल्याला x आणि दुसरं कोण आहे 3x याची काय करावं लागेल बेरीज. सांगा x किती आलेला आहे 15 आणि प्लस 3 into x ची व्हॅल्यू 15 प्लेस करू आपण. सो 15 प्लस 15 3 जा 45 आणि ऍडिशन जर केलं आपण तर किती वर्ष येईल 60 इयर्स. ऑप्शन नंबर किती असेल आपलं 2. सो दॅट इज द आपला जो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 9 संदर्भात सम ऑफ 5 कॉन्झिक्युटिव्ह इंटिग्रल्स. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय क्रमवार. तर आपल्याला क्रमवार पूर्ण संख्या 5 सांगितल्या आणि त्या सर्वांची सम म्हणजे काय बेरीज ही किती आहे यस आहे असं सांगितलं. देन हाऊ इज द ग्रेटेस्ट ऑफ दिस इंटिगर रिलेटेड टू आणि ग्रेटेस्ट म्हणजे जो सर्वात मोठा इंटिगर असेल तर त्या इंटिगरचा जो संबंध आहे तो खालीलपैकी कशाशी येईल. आता एक लक्षात घ्या जेव्हा आपण 5 क्रमवार संख्या घेतो ओके तर क्रमवार संख्येमध्ये कितीचा फरक असतो 1 चा फरक असतो. म्हणजे फर्स्ट कॉन्झिक्युटिव्ह नंबर आपण जर x घेतला तर दुसरा काय असेल x प्लस 1 तिसरा x प्लस 2 प्लस 3 आणि x प्लस 4. आता यामध्ये सर्वात जो लहान इंटिगर आहे तो कोणता आहे x आणि सर्वात मोठा जो इंटिगर आहे तो कोणता आहे x प्लस 4 आणि x प्लस 4 ची किंमत ही x च्या टर्म्स मध्ये विचारली आपल्याला. आता सर्वात सुरुवातीला आपल्याला सांगितलं होतं की त्या 5 क्रमवार संख्यांची जी बेरीज आहे 5 कॉन्झिक्युटिव्ह जे नंबर्स आहे त्यांचं समेशन किती आहे x म्हणजे सर्वांची आपण बेरीज करणार x प्लस 1 x plus 2 x plus 3 and x plus 4 सर्वांची जेव्हा आपण ऍडिशन केली तर ही ऍडिशनचं उत्तर किती येतं यस येतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि विचारलं काय आपल्याला की x plus 4 ची किंमत आपल्याला काढायची आहे आणि ती किंमत आपल्याला कशाच्या टर्म्स मध्ये काढायची आहे यस च्या टर्म्स मध्ये. पहा प्रत्येकामध्ये तुम्हाला यस दिसेल एक बरोबर आहे का. आता मला सांगा x मोजा किती याच्यामध्ये एकूण 1 2 3 4 5 मग सर्व x ची बेरीज केली तर किती येते
5x. त्यानंतर अंकांची बेरीज करू. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6 आणि 4 10. ओके, सो नो प्रॉब्लेम. आणि अनदर साइडला जो आहे तो कोण आहे? यस. 5 नाही ना ते, यस आहे. आता मला सांगा 5x आणि प्लस 10 यांच्यामध्ये कॉमन कोण निघतं? सामायिक 5 निघतं. सो 5 ला आपण जर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये रिमेनिंग काय राहील? x प्लस 5 टू जा 10 इज इक्वल टू यस. आता हे 5 मल्टिप्लाय मध्ये आहे. अपोजिट साइडला कुठे जातील ते? डिवाइड म्हणजे डिनोमिनेटर छेदामध्ये जातील आणि म्हणून x अधिक 2 ची किंमत काय येईल? यस डिवाइडेड बाय 5. पण आपल्याला x प्लस 2 हा आपला मिडल नंबर आहे, मिडल कॉन्सिक्युटिव्ह नंबर आहे. आपल्या मधलं विचारलं का? आपल्याला काय विचारलं? x प्लस 4. मग आता मला सांगा x प्लस 2 ला x प्लस 4 करायचे असतील तर त्याच्यामध्ये किती मिळवावं लागतील आपल्याला? 2. आणि 2 मिळवताना आपण दोन्ही साइडला मिळवणार, म्हणजे लेफ्ट हँड साइडला पण आणि राईट हँड साइडला सुद्धा. आणि म्हणून x प्लस 2 याच्यामध्ये पण आपण 2 ऍड करणार आणि अपोजिट साइडला जे आहे s डिवाइडेड बाय 5 याच्यामध्ये पण काय ऍड करणार? 2 डिवाइड करणार. सो x प्लस 2 प्लस 2 इज इक्वल टू 4. ज्याची किंमत काढायची होती ते आता लेफ्ट हँड साइडला आला. सांगा 5 टू जा 10. सो s प्लस 10 डिवाइडेड बाय किती आला? 5. मग ऑप्शन नंबर किती आहे आपल्याकडे? ऑप्शन नंबर 4 म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. सो लक्षात आलं? 5 कॉन्सिक्युटिव्ह इंटिग्रल्स असतात. कधी 5 क्रमवार संख्या जर विचारलं आपल्याला तर पहिली x घेतली तर प्रत्येकामध्ये किती किती ऍड करत जायचं? एक एक ऍड करत जायचं. सर्वांचं आपल्याला समेशन दिलं होतं आणि विचारलं काय होतं की ग्रेटेस्ट जो नंबर आहे तर त्याचं रिलेशनशिप काय आहे. मग ते रिलेशनशिप काढताना अगोदर कोण आला आपल्याकडे? x प्लस 2 आला. पण आपल्याला मिडल नंबर काढायचा होता का? नाही. कोणता नंबर काढायचा होता? ग्रेटेस्ट नंबर. सो दोन्ही साइडला इक्वेशनचे आपण काय ऍड केलं? 2 ऍड केलं आणि दॅट्स वाय फायनली हे आन्सर इथं निघलं. ओके.